Good morning, students. Today we study the heating effects of electric current from topic effects of electric current. First, we study the definition. When a resistor is connected in an electrical circuit, heat is produced in it due to the current. This is known as heating effect of current. ह्या विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध जोडल्यास त्यात उष्णता निर्माण होते. याला हीटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, द इक्विपमेंट्स सच ॲज वॉटर हीटर, बॉयलर, इलेक्ट्रिक कुकर, इलेक्ट्रिक बल्ब मेक यूज ऑफ द हीटिंग इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट. याचे आपल्याला एक्झाम्पल दिले ते. याच्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी बॉयलर आहे, विजेवर चालणारे शेगडे आणि विजेचा बल्ब, अशी उदाहरणं आपल्याला हीटिंग इफेक्टची देता येतील. इलेक्ट्रिक कंडक्टर्स हॅविंग हायर रेजिस्टिव्हिटी आर यूज्ड हिअर. फॉर एक्झाम्पल, a coil made up of an alloy nichrome is used in the electric heater cooker as a resistor. इथं नायक्रोम हा मिश्र धातू हीटर किंवा कुकरमध्ये रेजिस्टर म्हणून वापरला जातो. while a tungsten wire is used in an electric bulb. Because of the current, this wire gets heated nearly 3400 degrees Celsius and emits light. The hot wire also radiates heat to a certain current. इथं आपल्याला विजेच्या बल्बमध्ये टंगस्टन तारेचा उपयोग केलेला दिसतो. या विद्युत धारेमुळे ती तार तापते. सुमारे 3400 इतकी तापून त्यातून प्रकाश बाहेर पडतो. त्याचबरोबर या तापलेल्या तारेतून उष्णतेचेही प्रारण होते. Several times we hear or read about a building catching fire due to short circuit. बऱ्याच वेळा आपण एखाद्या इमारतीला लघु परिपथाने आग लागल्याचे आपण ऐकतो किंवा वाचतो. Sometime if we switch on an equipment in our house, the electric fuse wire melts and electric supply shut down. त्याचबरोबर आपण कधीकधी आपल्या घरामध्ये एखादे विद्युत उपकरण चालू केल्याबरोबर जे फ्यूज, त्याला मराठीमध्ये वितळ तार म्हणतात विज्ञान भाषेत, ती वितळून काय होते, विद्युत पुरवठा खंडित होतो. लेट अस डिस्कस अबाउट द कॉज ब्रीफली. द होम इलेक्ट्रिक कनेक्शन कन्सिस्ट ऑफ लाईव्ह, न्यूट्रल अँड अर्थ वायर्स. इथं आपण घरी कनेक्शन असतं, याच्यामध्ये 3 प्रकारच्या वायर असतात. एक लाईव्ह, एक न्यूट्रल आणि एक अर्थ वायर्स. द लाईव्ह अँड द न्यूट्रल वायर्स हॅव पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 220 व्होल्ट्स. त्या दोन्ही वायरमध्ये 220 व्होल्ट इतकं पोटेन्शियल डिफरन्स असतं आणि आपण त्याला अर्थिंग म्हणतो. त्याला इथं अर्थ म्हणलेला आहे, अर्थ वायर. द अर्थ इज कनेक्टेड टू ग्राउंड ड्यू टू अ फॉल्ट इन इक्विपमेंट्स or if the plastic coating on live and neutral wire gives away, the two wires come contact with each other and a large current flow
थ्रू इन प्रोड्युसिंग हीट. बऱ्याच वेळा असं होतं की जी न्यूट्रल वायर आणि लाईव्ह वायर आहे त्याच्यावरचं जे प्लॅस्टिकचं आवरण आहे ते उष्णतेनं निघून जातं आणि दोन्ही वायर स्पर्श होतात, त्यावेळेला मोठ्या प्रमाणात विद्युतधारा तयार होते. आणि त्यावेळेला if any implement materials such as wood, cloth, plastic, etc. exists around that place, it can be catch fire. आणि ज्यावेळेस दोन्ही वायर स्पर्श करतात त्यावेळेला जर प्लॅस्टिक किंवा कपडे किंवा लाकड असं काय असेल तर ते पेटते. देअर फॉर अ फ्यूज वायर इज यूज्ड ॲज अ precautionary measure. We have learned about fuse wire in previous standard. As soon as high current flows in a circuit, the fuse wire melts and breaks the circuit, and any mishap is avoided. ज्या वेळेला जास्त व्होल्टेज विद्युतधारा तयार होते त्यावेळेला ही फ्यूजमधली वायर वितळते आणि विद्युत प्रवाह खंडित होतो. आणि अशा पद्धतीने आपले जे इक्विपमेंट्स आहेत, जे उपकरणं आहेत विद्युतधारेवर चालणारी, याचं एक प्रकारे संरक्षण होतं. मेनी टाइम्स पर्टिक्युलरली इन समर सीझन हाय इलेक्ट्रिक पॉवर इज यूज्ड इन द इव्हिनिंग ड्यू टू होम लाइटिंग, fans, air conditioners, use of electricity in shop, etc. As a result, excessive current is drawn from the transformer supplying the electricity, and if the capacity of the transformers is insufficient, its fuse wire melt and the supply get shut down. Such events occur due to overloading. अनेक वेळा आपण उन्हाळ्यामध्ये सायंकाळी घराची सगळे दिवे चालू असतात, AC चालू असतात, पंखे चालू असतात, दुकानामध्ये वीज वापर असते, यामुळे विद्युत शक्ती जास्त वापरली जाते आणि जास्त विद्युत वापरल्यामुळं जास्त विद्युतधारा ट्रान्सफॉर्मरकडून ओढली जाते. त्या ट्रान्सफॉर्मर तेवढी क्षमता नसल्याने त्याची वितळतार, म्हणजे आपण फ्यूज म्हणतो, वितळते, फ्यूज जाते व पुरवठा बंद होतो. तर ही घटना कशामुळे घडली? एवढं ओव्हरलोड म्हटलं इथं, म्हणजे इथं अतिभारानं घडलेली आहे. ठीक आहे, इथं आपण थांबूया. थँक्यू.